मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अविस्मरणीय कथा स्वामी समर्थांच्या कृपेची। गाव शांत होता, फक्त मंदिराच्या घंटांचा हलकासा आवाज ऐकू येत होता। पावसाळ्याचा वारा गल्ल्यांतून वाहत होता आणि गावकऱ्यांच्या मनात काहीतरी अज्ञात भीतीची छाया होती। पिकं खराब झाली होती, कर्जदार दारावर होते, घरातील लोक एकमेकांवर राग करत होते। रामचंद्र, एक साधा तरुण शेतकरी, आपल्या तुटलेल्या शेताला पाहत होता आणि मनात विचार करत होता, महाराज, माझ्या प्रयत्नांना फळ का मिळत नाही? त्याचे डोळे भरून आले, पण त्याच्या हृदयात एक छोटासा विश्वास अजून तगत होता। जणू काही अदृश्य शक्ती त्याला बघत होती। रामचंद्र रोज सकाळी मंदिराच्या पायथ्याशी बसायचा, ध्यान करायचा आणि स्वामी समर्थांच्या कृपेची वाट पाहायचा। लोक म्हणत होते, तो तर वाचणार नाही, संकट फार मोठे आहेत। पण रामचंद्रने ठरवले, फक्त भक्ती आणि धैर्यावर विश्वास ठेवायचा। एका रात्री प्रचंड वादळ आले, गावातील लोक अडकले, पाणी घरांमध्ये घुसले आणि अनेक जण घाबरले। रामचंद्र धावत गेला, त्याच्या मनात एक प्रकाश दिसला, जणू स्वामी समर्थ स्वतः त्याच्या समोर उभे आहेत। त्याने घरावर जाऊन लोकांना मदत केली, काही लोकांना आधार दिला, काहींना अन्न पुरवले। वादळातही त्याला काही भीती वाटली नाही, कारण त्याच्या हृदयात भक्तीची ऊर्जा होती। त्याने पाहिले की संकट जरी मोठे असले तरी जेथे श्रद्धा आणि धैर्य आहे तिथे देवाची कृपा आपोआप दाखवते। कालांतराने रामचंद्रचे पीक पुन्हा भरले, त्याचे छोटे प्रयत्न स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने फळाला लागले। गावातील लोक त्याच्याकडे आदराने पाहू लागले। तो आता फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठीही जिवंत होता। संकटात अडकलेल्या लोकांसाठी एक आशेचा दीप बनला। दत्त जयंतीच्या दिवशी मंदिरात लोकांची गर्दी होती। रामचंद्र उभा होता आणि विचार करत होता, किती संघर्ष केले, किती अडचणी आल्या, पण त्याला आता कळाले होते की प्रत्येक संकटाने त्याला अधिक मजबूत केले होते। त्याच्या मनात पुन्हा स्वामी समर्थांची गुंज आली, धैर्य धरा, भक्ती ठेवा आणि प्रत्येक संकटाला शिकवणी समजा। जेथे भक्ती, श्रद्धा आणि धैर्य आहे तिथे मी नेहमी उपस्थित आहे। रामचंद्रने सर्व गावकऱ्यांना संबोधित करत हसत म्हणाले, महाराज, तुमच्या कृपेने माझे जीवन बदलले। जे काही मी आहे ते फक्त तुमच्या आशीर्वादामुळे आहे। संकटे येतात, पण भक्तीने ती पार करता येतात। जीवनाचा प्रत्येक क्षण, प्रत्येक श्वास तुम्हाशिवाय काहीच नाही। संध्याकाळ झाली, मंदिर शांत झाले, गावातील लोक आपल्या घराकडे परतले, पण त्यांच्याबरोबर आशा, श्रद्धा आणि विश्वास होते। रामचंद्र मंदिराच्या पायथ्याशी बसून शांत झाले आणि त्याच्या हृदयात फक्त एकच विचार होता, स्वामी समर्थांची कृपा अशीच आहे। एकदा ती अनुभवली की जीवनाचा प्रत्येक क्षण भक्तीच्या प्रकाशात उजळून निघतो। जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रेरणादायी अनुभव आणखी लोकांपर्यंत पोहोचवायला हवा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।